उत्तराखंडमध्ये कडा कोसळल्याने मोठी दुर्घटना घडलेली आहे। धौली नदीमधल्या पाण्याची पातळी त्यामुळे वाढलेली आहे आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। उत्तराखंडमधल्या चामोली त्यासोबतच जोशीमठ या परिसरामधली ही दृश्य आहेत। हा परिसर नेहमी पर्यटकांनी गजबजलेला असतो। खास करून जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यांमध्ये येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात आणि याच ठिकाणी हा अपघात घडलेला आहे। हिमकडा तुटलेली आहे आणि त्यामुळे दुर्घटना घडलेली आहे। धौली नदीमधल्या पाण्याची पातळी त्यामुळे वाढलेली आहे। ही दृश्य आपण बघतोय उत्तराखंडमधल्या चामोली आणि जोशीमठ या परिसरातली। हिमकडा तुटल्याने धरणाचा बांध तुटलेला आहे आणि ही दृश्य आपण बघतोय। मोठ्या प्रमाणावरती पूर आलेला आहे। ही धौली नदी आहे। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पर्यटक येत असतात आणि त्यामुळे या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी माधवी देसाई आपल्या सोबत आहेत। माधवी, काय माहिती आहे? खूप मोठी घटना घडलेली आहे। उत्तराखंडमधल्या चमोली नावाचा जो जिल्हा आहे तिथे हिमकडा तुटलेला आहे आणि हा मोठा हिमकडा तिथल्या नदीमध्ये त्या कोसळलेला आहे। त्यामुळे नदीचा स्तरही वाढलेला आहे, मोठा पूर आलेला आहे। धौली नदी आहे इथून वाहणारी आणि या नदीला मोठा पूर आलेला आहे आणि या पुरामुळे हरिद्वार पर्यंतचा जो भाग आहे तोपर्यंत अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तिथले स्थानिक पोलीस सगळ्या नागरिकांना आता लाऊडस्पीकरद्वारे अलर्ट करतात, नदीच्या जवळ जाऊ नका, जेवढं लांब थांबता येईल तेवढं राहा असं वारंवार सांगण्यात येतं। तिथलं प्रशासन सतर्क झालेलं आहे। मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनीही अलर्ट जारी केलेला आहे या सगळ्या परिसरासाठी। ही घटना आता ही दृश्य आपल्या समोर येत आहेत। हा जो हिमकड्याचा भाग कोसळलेला आहे यामुळे ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्ट आहे या परिसरामधला, तर तिथेही मोठं नुकसान झाल्याचं कळतंय। अनेक घरांनाही नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे या घरांमध्ये जर नागरिक असतील तर जीवितहानी होण्याची शक्यताही वर्तवली जाते। सध्याची ही दृश्य खूप भयानक अशी आहेत कारण हा हिमकडा कोसळलेला आहे आणि त्याच्यामुळे पूर आलेला आहे। ग्लेशियर आहे हा तुटलेला आहे आणि तिथला सगळा परिसर सध्या अलर्टवर आहे। या परिसरामध्ये आता लोकांना वाचवण्याचं किंवा लोकांना अलर्ट करण्याचं काम मोठ्या स्तरावर पोलिसांकडून, स्थानिक प्रशासनाकडून सुरू आहे। मात्र ही अगदी प्राथमिक अशी ही दृश्य आहेत आणि खरं तर हा जो सगळा एरिया आहे यामध्ये हा जो प्रोजेक्ट आहे पॉवर प्रोजेक्ट आहे यामुळे काही जणांना विजेचा धक्काही बसल्याची शक्यता वर्तवली जाते। ही दृश्य खूपच भयानक आहे। जेव्हा हा कडा कोसळला तेव्हा एका बरोबर म्हणजे काही प्रमाणात बर्फ असेल किंवा धूर असेल असे सगळे लोट आले आणि त्यानंतर हा कडा त्या नदीमध्ये कोसळला आणि त्याबरोबरच काही घरही वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तिथले जे स्थानिक पोलीस आहेत त्यांनी म्हटलेले आहे की अजून तरी कुठली जीवितहानी झाल्याची आकडेवारी आमच्यापर्यंत पोहोचली नाही, मात्र मोठं नुकसान यामुळे झाल्याची शक्यता आता वर्तवली जाते। आणि ही सगळी दृश्य आहेत। आपल्याला माहिती आहे की गेले काही दिवस या परिसरामध्ये मोठी बर्फवृष्टी होतीये आणि त्यामध्येच पूरही आलेला आहे आणि अशी सगळी भौगोलिक परिस्थिती असताना हा हिमकडा कोसळलाय, त्यामुळे अतिशय भयानक अशी परिस्थिती उद्भवलेली आहे। या सगळ्या एरियामधल्या सगळ्या जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। लोकांना अपील करण्यात येत आहे की त्यांनी गंगा नदीच्या किनारी जाऊ नये, जितकं लांब थांबता येईल तितकं लांब थांबावं। पर्यटन आपल्याला माहिती आहे की या बर्फाचा आनंद घेण्यासाठी या परिसरात जातात आणि सध्या पर्यटकांची संख्याही खूप वाढलेली आहे। त्यामुळे पर्यटकांनाही यामुळे काही जीविताला हानी पोहोचू शकते। त्यामुळे नागरिकांनी जितकं लांब थांबता येईल तितकं थांबावं। अलर्ट या सगळ्या परिसरामध्ये जारी करण्यात आलंय आणि तिथले जे सगळे नदी नाले आहेत, आजूबाजूचा परिसर आहे, तिथेही सगळं अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आता नेमकं किती नुकसान झालं हे आता सांगता येणार नाही, मात्र ही दृश्य नक्कीच खूप बोलकी आहेत, खूप भयानक आहे आणि याची जीवितहानी किती आहे काही वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल, काही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील। मात्र सध्याची ही दृश्य आपण पाहतोय, मोठा हिमकडा कोसळला आणि सगळं जीवितहानी झाल्याची शक्यता आहे आणि हे सगळं नुकसान किती आहे याची सगळा आढावा तिथलं स्थानिक प्रशासन घेतंय। लोकांना वाचवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। अमोल, निश्चितच माधवी, आपल्याला काही वर्षांपूर्वीचा केदारनाथ मधला प्रलय आठवत असेल। मोठ्या प्रमाणावरती जीवितहानी झाली होती, अनेक पर्यटक तिथे अडकून पडले होते। हा जो जोशीमठ किंवा चामोली जिल्ह्याचा जो परिसर आहे तो सुद्धा केदारनाथकडे जाणारा आहे। ही नदी सुद्धा त्याच परिसरामध्ये वाहते, त्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पर्यटक सुद्धा असू शकतात। प्रशासनाने आता कोणत्या पातळीवरती या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी, तिथल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी तयारी सुरू केलेली आहे? हो, आपल्याला माहिती आहे, जसं तू आता उल्लेख केलास की जी घटना जो पूर किंवा केदारनाथचा जो प्रलय आपण पाहिलेला होता
त्यानंतर या परिसरामध्ये दरवर्षी अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या घटना घडत असतात. मात्र आत्ताची ही जी घटना आहे ती बरीच मोठी असल्याची शक्यता वर्तवली जाते, कारण अनेक लोक यामध्ये वाहून जाण्याचाही अंदाज वर्तवला जातोय. अनेक घरं यामध्ये वाहून जाऊ शकतात, कारण या दृश्यांमध्ये तो कडा ज्या प्रकारे कोसळतो त्या कड्याबरोबरच किंवा त्या कड्याच्या खाली अनेक जण वाहून गेले असू शकतात, अशी शक्यता तिथले स्थानिक पोलीस व्यक्त करतात. आणि त्यातून तिथे श्रीनगर जलविद्युत परियोजनेचं एक काम सुरू होतं आणि हे जे विद्युत प्रकल्प आहे त्याच्यामध्येही अनेक जण काम करू शकतात. काही मजूर या परिसरामध्ये आहेत अशीही माहिती मिळते. त्यामुळे या पुरामध्ये जर हे मजूरही वाहून गेले असतील असा अंदाज तिथले स्थानिक प्रशासन करते. लोकांना सतत अलर्ट केलं जात आहे. पोलीस लाऊडस्पीकरद्वारे घोषणा करतात की या नदी किनारी जाऊ नका. मात्र अनेक लोक, अनेक घरं यामध्ये वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. खरं तर हा पूर्ण बर्फाच्छादित प्रदेश आहे, उंच कडे आहेत, त्यामुळे तिथली दृश्य आपल्यापर्यंत पोहोचणं हे खूप अवघड आहे. मात्र ही जी काही प्राथमिक दृश्य आहेत याद्वारे आपण अंदाज लावू शकतो की ही घटना किती मोठी आहे. हा सगळा एरिया खूप बर्फाच्छादित आहे आणि तिथे पोहोचणंही खूप मुश्किल आहे. त्यामुळे तिथे मदत पोहोचवणंही प्रशासनाला अवघड जात आहे. मात्र प्रशासन कसोटीचे प्रयत्न करते तिथे पोहोचण्याचा आणि या सगळ्या लोकांना वाचवण्याचा. लोकांना वारंवार अलर्ट केलं जात आहे की ते स्वतःच्या घरात राहावं किंवा त्यांनी नदी नाले यापासून लांब राहावं, सुरक्षित स्थानी जावं. आणि तिथले जे सगळे स्थानिक मजूर आहेत जे नदीच्या आसपास प्रोजेक्टवर काम करत होते, ते ऋषिगंगा पॉवर प्रोजेक्ट आहे, तर या मजुरांनाही अलर्ट दिला गेलेला आहे की तुम्ही लांब जा, सुरक्षित ठिकाणी जा. मात्र याचं नुकसान नेमकं किती झालंय ते अजून कळत नाहीये. तिथलं अनेक मोठ्या भागामध्ये हे नुकसान झाल्याचा अंदाज सध्या तरी वर्तवला जातो. अनेक लोक वाहून गेल्याचा अंदाज आहे. SDRF, NDRFच्या टीम तिथे पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे जरी मदत कार्य सुरू असलं तरी तितकंच मोठं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. अमोल, माधवी, तुम्ही आपल्या सोबतच राहा. आपण ही दृश्य आधी बघतोय, अत्यंत आपल्या हृदयाचा थरकाप उडेल अशी ही दृश्य आहेत, कारण मोठ्या प्रमाणावरती पाण्याचे लोट जे आहेत ते येत आहेत आणि हा बर्फ वितळल्यामुळे नदीला पूर आलेला आहे. भर गया उधर, अब कम हो गया. कंपनी अरे भाई युकुन फोन कर यार भाई. कौन युकुन यार कर मैं फोन ही नहीं काय वे शॉट ढूंगा काढा वो छिटाणा हिचा ये बेटा पार्दन काय ओढव काय ए युकुन फोन कर यार. अडक यार अडक पालवे रेणी काय कंपनी काय आज होत नाही म्हणला. क्या खतरनाक आ रहा है ये. अरे जल्दी आ बड़ा ओ भाई साहब ये मारो ये टीम सेट ये गए पूरा बहराज बह गया है, दबा हुआ है, उसमें ग्लेशियर है. क्या खतरनाक हो गया तो पापा है. आणि आता घटनास्थळावरती SDRFची टीम सुद्धा पोहोचलेली आहे. ही दृश्य आपण बघतोय. पाण्याचा प्रवाह आपण बघितला किती मोठ्या प्रमाणावरती होता आणि नदीच्या शेजारीच अनेक लोकांची घर सुद्धा आपण बघितली. तर या ठिकाणी मोठं नुकसान होऊ शकतं. सध्या SDRFची टीम पोहोचलेली आहे आणि आता बचाव कार्याला सुरुवात झालेली आहे. तर या ठिकाणी फक्त पाणीच नसेल तर या ठिकाणी दगड गोटे सुद्धा असतील, त्यासोबतच चिखलही असेल आणि त्यामुळे याचा अंदाज घेऊन या SDRFच्या टीमला बचाव कार्य पूर्ण करावं लागणार आहे. आणि ही घरं आपण बघतोय की घरांवरती अक्षरशः चिखल आता साचलेला आहे.
हा धरणाचा बांध आहे आणि या धरणाच्या बांधावरती वाहत आलेला चिखल, दगडगोटे हे किती मोठ्या प्रमाणावरती साचलेले आहेत यावरून आपण एक अंदाज बांधू शकतो की हा प्रवाह, पाण्याचा प्रवाह किती भयानक होता, किती मोठ्या प्रमाणावरती होता। आणि हेच नुकसान काही गावांमध्ये सुद्धा झालेलं असू शकतं। त्या ठिकाणी सुद्धा आता SDRF ची टीम हे बचाव कार्य करणार आहे। हरिद्वार पर्यंत हा सगळा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। उत्तराखंडच्या जोशीमठ या परिसरातली ही दृश्य आहेत। हिमकडा तुटलेली आहे आणि धरणाचा बांध फुटला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा प्रवाह नदीला आला आणि त्या नदीला पूर आलेला आहे। आणि आजूबाजूची जे गाव असतील, ऋषिगंगा पॉवर प्रोजेक्ट जो होता त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। ही दोन दृश्य आपण बघतोय। धरणाचा बांध फुटला आणि त्यानंतर बचाव कार्याला आता सुरुवात झालेली आहे। हा धरणाचा बांध आहे, त्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती चिखल साचलेला आहे। धरणाचा बांध फुटलेला आहे। ही मोठी दुर्घटना मानली जाते। काही वर्षांपूर्वी केदारनाथ मध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा प्रलय आला होता। अनेक लोकांचा त्यावेळी मृत्यू झाला, अनेक भाविक तिथे अडकून पडले होते। भाई साहब बैराज में जितने भी साइड काम कर रहे थे सब दब गए बह गए होंगे। कौन गया? सब बेटे मोबाइल में बाहर मंदिर तो नहीं डूब गया? हाँ मंदिर तर धरणाचा बांध फुटतानाची दृश्य अगदी आपण काही मिनिटांपूर्वी बघितली। चमोली जिल्ह्यामधल्या रैनीमध्ये हिमकडा कोसळलेली आहे। हिमकडा कोसळल्यानं ऋषिगंगा वीज प्रकल्पाचं मोठं नुकसान झालंय। धौली नदीचा प्रवाह पूर्णपणे थांबलेला आहे। पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे। पाण्यामध्ये अनेक जण बेपत्ता झालेले आहेत। अनेक घरांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। या दुर्घटनेनंतर गंगा नदीच्या किनाऱ्यावरती अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। हरिद्वार पर्यंत हा अलर्ट असेल। तर उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळलेली आहे आणि त्यानंतर ही मोठी दुर्घटना। ये बड़ा पहाड़ तो गए उड़ गए अड़क यार अड़क पाल में रेणी का है, कंपनी का है आज वो तो नहीं होता। NDRF चे चीफ महाराष्ट्र अनुपम श्रीवास्तव आपल्या सोबत आहेत। अनुपम जी, ऐसी कठिन परिस्थिति अभी जोशीमठ परिसर में आ चुकी है। इस सिचुएशन में कौन सी खबरदारी लेनी पड़ेगी? SDRF की टीम वहां पे है, क्या करना पड़ेगा अभी SDRF की टीम को? अब इसमें देखिए, चूंकि ये बड़ी आपदा है, इसके लिए तो पहले तो जान और माल का नुकसान बचाने के लिए पूरी कोशिश करनी चाहिए। जितने भी लोग फंसे हुए हैं या जितने लोग घरों में हैं वो तुरंत उस जगह को छोड़ दें और किसी सेफ जगह पर जाएं। और इसके लिए प्रशासन का मदद लें। प्रशासन जो भी बोल रहा है, जो भी उनको डायरेक्शन दे रहा है, उसको फॉलो करें और अपनी जान बचाएं। अपने मकान को छोड़ के, अपने घरों को छोड़ के पहले सेफ जगह पर पहुंचे, सबसे पहले ये जरूरी है। वहां पे कुछ पर्यटक भी हो सकते हैं, बहुत सारे लोग ट्रैवल करते हैं उस परिसर में, उनके लिए आप क्या कहेंगे? आप उसमें अपना कैंप परिसर में अगर फंस गए हैं तो उनको ये चाहिए कि किसी ऊंची जगह पर जाकर वो बैठें और अगर पॉसिबल है तो किसी तरह से इसको प्रशासन को, एडमिनिस्ट्रेशन को इसकी खबर पहुंचाएं। और प्रशासन की तरफ से NDRF की टीमें, SDRF की टीमें और दूसरी जो मदद वाली एजेंसीज हैं वो आएंगी और उनको रेस्क्यू करेंगी। और ऐसा भी हो सकता है कि अभी ये बाढ़ का पानी बढ़ेगा धीरे धीरे, तो कई और जगह जैसे मिट्टी खिसक सकती है, कई और जगह मकान गिर सकते हैं।
तो ये पहली चीज तो है, सेफ जगह पर पहुंचे। अगर वो मजबूत मकान है, मजबूत कोई पहाड़ी है, कोई चट्टान है, उस पर बैठें, उस पर जाएं। अगर ये संभव नहीं है तो प्रशासन को मदद करने के लिए कॉल करें और उनके आने तक वेट करें। और इस बीच जो भी हम लोग एनडीआरएफ और एसडीआरएफ समय समय पर आपको बताती है कि ऐसे मौकों पर कैसे बचा जा सकता है घरेलू उपकरणों को इस्तेमाल करते हुए। तो आपके घर में जो भी इस तरह के उपकरण है, जैसे खाली पीपा है, कोई ट्यूब है, या तेल के जो प्लास्टिक के डिब्बे होते हैं, इन सब का अपने पास बंदोबस्त करके रखें, ताकि अगर प्रशासन की मदद नहीं आती है तो आप कम से कम घरेलू उपकरणों को इस्तेमाल करके अपनी जान बचा सकें। अनुपम जी, ऐसी परिस्थिति में आपने भी कभी काम किया होगा, तो ऐसी परिस्थिति को में राहत मिलाने के लिए क्या, इससे निजात पाने के लिए क्या करना पड़ेगा अभी एसडीआरएफ की टीम को? देखिए, हम लोगों ने इस पे बहुत काम किया है। अभी पिछले 2019 की आप कोल्हापुर और सांगली और सतारा की बाढ़ नहीं भूले होंगे। इसमें हम लोग यही बताते हैं कि देखिए, पहली चीज तो है, दो चीज बहुत इंपॉर्टेंट होती है। पहली चीज, आपके पास पीने का पानी। अगर आप लंबे समय तक किसी जगह फंस जाते हैं तो खाने से ज्यादा आपको पानी की जरूरत होती है जी। तो पानी का पीने का पानी अगर आप अपने पास रख लेते हैं तो वो बहुत अच्छा रहेगा। उसको बचा के इस्तेमाल करें जब तक कि प्रशासन की मदद नहीं पहुंचती है। और दूसरी चीज, कोशिश करें कि प्रशासन की मदद आने पर बच्चों को और बुजुर्गों को और महिलाओं को पहले निकलवाएं, और जो भी घरेलू उपकरण है उनकी मदद लेना सीखें। घरेलू उपकरण जो मैंने अभी आपको बताए हैं, ट्यूब है, कई सारे पीपे हैं, कनस्तर है, और जूट के बहुत सारी चीजें हम लोग बताते हैं, उसका इस्तेमाल करना सीखें। और थोड़ा अपना दिमाग को शांत रखें, धैर्य रखें। जी अनुपम जी, ये जो पूरा एरिया है वो पहाड़ी एरिया है, यहाँ पे बर्फ भी गिरती है कभी कभी, बहुत सारी ठंडी भी अभी वहाँ पे होगी। तो ऐसी परिस्थिति में इससे निजात पाने के लिए मतलब एसडीआरएफ की टीम को और क्या क्या कठिनाइयां आ सकती हैं? देखिए, कठिनाइयां बहुत आएंगी इसमें। कठिनाइयां तो ये आएगी, पहले तो दुर्गम स्थल है, ये पहाड़ियां हैं, तो हर जगह पर पहुंचना बहुत आसान नहीं होगा, और पानी का बहाव बहुत तेज होगा, वहां पर पानी बहुत ज्यादा होगा, तो उसके लिए कठिनाइयां तो आएगी। उनको अगेंस्ट द करंट जाना पड़ेगा, और ठंड बहुत है, उसके लिए प्रॉब्लम होगी उनको। और इस दौरान कई सारी गुहार आएंगी, कई सारी मदद के लिए लोग आएंगे। इतने सारे मदद के लिए लोग आएंगे कि सबको मदद पहुंचाना उनके लिए बड़ा चुनौतीपूर्ण या कठिन कार्य होगा। तो ये सब मुसीबतें कभी एसडीआरएफ और एनडीआरएफ के सामने आएंगी, लेकिन इसमें वैसे घबराने की कोई बात नहीं है। थोड़ा सा धैर्य रखना होगा, क्योंकि आपदा एकदम से, विपत्ति एकदम से आई है, तो धीरे धीरे करके सिविलियन को चाहिए, जो नागरिक जो फंसे हुए हैं, कि थोड़ा धैर्य रख के किसी एक सुरक्षित जगह पर पहुंच जाए, ताकि हमको टाइम दें, ताकि हम समय पर या पहुंचने तक वो लोग सुरक्षित रहें। अनुपम जी, ऐसी परिस्थिति में शायद आर्मी को भी बुलाया जा सकता है, हेलीकॉप्टर की भी इसके साथ मदद ली जा सकती है, और क्या क्या करना पड़ेगा वहां पे अगर लोगों को बाहर निकालना है तो? देखिए, दोनों तरफ से ये तो आपदा पे डिपेंड करता है, विपत्ति कितनी बड़ी है। अब जैसे कि कई लोग छतों पर फंसे होंगे या पेड़ों पर फंसे होंगे, तो अगर एसडीआरएफ टीम या एनडीआरएफ टीम वहां पर तुरंत नहीं पहुंच पाती है, तो प्रशासन को चाहिए कि वो हेलीकॉप्टर से भी उनको रेस्क्यू करने का रास्ता ढूंढे। और जो लोग दुर्गम स्थानों पर फंसे हुए हैं और जहां तक मदद तुरंत नहीं पहुंच पाएगी, तो ऐसी जगहों के लिए खास तौर से उनको चाहिए कि एयरफोर्स के हेलीकॉप्टर से, चॉपर से उन लोग को तुरंत ही रेस्क्यू करने की कोशिश की जाए। अनुपम जी, शुक्रिया आपकी इस पूरी जानकारी के लिए। अनुपम श्रीवास्तव होते एनडीआरएफ से प्रमुख। तर आपण दृश्य बघतोय, जोशीमठ या परिसरामधली हिमकडा कोसळलेली आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाण्याचे प्रवाह गावांमध्ये सुद्धा घुसलेले आहेत। ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्ट तिथे आहे, त्याच ठिकाणी सुद्धा मोठं नुकसान झाल्याचं बोललं जात आहे, आणि यामुळे गंगा नदी किनाऱ्यावरती अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। थेट हरिद्वार पर्यंत हा अलर्ट असेल। क्या खतरनाक आ रहा है। पाण्याचा प्रवाह आपण बघतोय, धरणाचा बांध सुद्धा या पाण्याच्या प्रवाहामुळे तुटलेला आहे, आणि नदी किनारी आपण बघतोय काही लोकांची घरं आहेत। या परिसरात देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं असणार आहे। एसडीआरएफची टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। एसडीआरएफची टीम आता बचाव कार्य सुरू केलेलं आहे। तिथल्या स्थानिकांची काही प्रतिक्रिया आता आपल्या समोर येत आहेत, आपण पाहूया।
घाटी की पहली त्रासदी है। आज हमारी जो रेणी के पास पूरा जो हमारा ऋषिगंगा जो प्रोजेक्ट था वो समाप्त हो चुका है और इतनी भीषण जो आपदा आई हुई है, ये जो हिमपात और ग्लेशियर फटने का ये कारण हो सकता है और इसमें काफी लोगों की जानमाल की खतरा हुई है और माधवती से लेकर तमाम लोग जो नदी किनारे के लोग हैं, मैं उनसे अवगत करना चाहता हूं कि वो नदी से हट जाए क्योंकि ये विशाल भीम का प्रकोप के द्वारा काफी क्षति होने की तर तिथल्या स्थानिकांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या। उत्तराखंडच्या जोशीमठ या परिसरातली ही दृश्य आहेत। नदीला मोठ्या प्रमाणावरती पूर आलेला आहे। धौली नदीची ही दृश्य आहेत। आजूबाजूला मोठ्या प्रमाणावरती पर्वत आहे। या परिसरामध्ये बर्फ सुद्धा पडत असतो। पर्यटकांची मोठी रेलचेल या परिसरामध्ये असते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जर नुकसान झालं तर ही तीन दृश्य आपण बघतोय। नदीमध्ये पाण्याची पातळी वाढली आणि त्यामुळे नदीला आता सध्या पूर आलेला आहे। धौली नदीचा पूर आपण बघतोय आणि एसडीआरएफची टीम सध्या पोहोचलेली आहे। तिसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघतोय की धरणाचा जो कडा आहे तो सुद्धा तुटला आणि त्यामुळे प्रवाह मोठ्या प्रमाणावरती आहे, हे आपल्या लक्षात येत आहे। एसडीआरएफची टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।